काल ज्या पद्धतीने पत्रकारांवर आलेल्याविषयी भाषा झाली, मनसेची भूमिका काल नाही पण काल रात्री काही बॅनर्स समोर आले ज्याच्यामध्ये त्याबद्दलची भूमिका स्पष्ट होताना दिसते. काय नेमकी प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात वादावर? काल ज्या पद्धतीने एक खासदार पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिव्या घालत होता, पत्रकारांना शिव्या घालत होता हे तर झालंच, आणि जी भाषा त्यांनी वापरली ती मला असं वाटतं महाराष्ट्राच्या, ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. ज्या पद्धतीने त्यांचं बोलणं होतं की जा रे कमिशनरला सांग, मी बघून घेईन कमिशनरचं काय ते, मी बघून घेईन डीजीचं काय ते, तुम्ही कोणाला आव्हान करताय? मला असं वाटतं त्यांनी जी काय शिवीगाळ केली, जे काय दिलं, विषय हा तेवढा पुरता मर्यादित नाही आहे. विषय असा आहे की तुम्ही लोकशाहीच्या व्यवस्थेला आव्हान देताय. तुम्ही एखाद्या पत्रकाराला आव्हान देताय, तुमचं काय ही गोष्ट वेगळी, पण तुम्ही या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला आव्हान देण्याचं काम हे निवडून गेलेला लोकप्रतिनिधी जर देत असेल तर सामान्य माणसाने त्याच्यातनं काय धडा घ्यायचा? बरं, या खासदारांना Y+ सुरक्षा आहे, ती अजूनही सरकारने का ठेवली आहे? मुळात ज्या व्यक्तीला शासनातर्फे सुरक्षा दिली जाते, आपल्याला आठवत असेल तर एक ॲक्टर होते, त्यांचं प्रकरण होतं ॲक्सिडेंटचं, हिट अँड रन केसचं. त्यावेळेला त्यांच्या बॉडीगार्डनी FIR जाऊन केला. का केला? तर मी ज्याचं संरक्षण करतोय त्या व्यक्तीने गुन्हा केलाय म्हणून त्यांनी जाऊन FIR केला. मग काल त्यांना जे Y+ दर्जाची सुरक्षा दिलेले अधिकारी होते, त्यांचं कर्तव्य आहे की ते ज्यांना सुरक्षा देत आहेत त्यांनी जर एखादा गुन्हा केला तर जाऊन त्याचा FIR नोंद करणं आवश्यक आहे. ते अजून त्या पोलिसांनी केलं नाही आहे. माझी आयुक्तांना विनंती आहे, माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जर अशा प्रकारे अरेरावीची भाषा कोण करत असेल तर कायद्याने त्याला संरक्षण दिलं नाही पाहिजे. आपल्याला आठवत असेल तर ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांवर आंदोलनाचा, म्हणजे ज्या वेळेला जे परप्रांतीयांच्या विरोधात रेल्वेचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला त्यांची भाषणं प्रक्षोभक आहेत असं कारण सांगून तात्कालीन सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतलेली, सन्माननीय राजसाहेबांची सुरक्षा काढून घेतलेली की यांचं भाषण प्रक्षोभक आहे म्हणून. मग हाच न्याय संजय दिना पाटलांना लागू होतो की नाही होत हे पण एकदा गृहमंत्र्यांनी सांगावं. त्यामुळे मला असं वाटतं बरं, काल मी काहीतरी दिलगिरी बघितली त्यांची, ती दिलगिरी होती का पत्रकारांवर केलेले उपकार होते, हे एकदा त्या दिलगिरीमधनं बाहेर येऊ दे. ही कुठली पद्धत आहे दिलगिरी व्यक्त करायची? माझ्या मते ती सर्वात माजलेली दिलगिरी होती, याच्यापेक्षा दुसरं तिसरं काही नाही. कोणालाही म्हणजे त्यांना त्याच्याबद्दल खंत वाटते, वाईट वाटते असं कुठेही त्यांच्या बोलण्यातनं दिसत नव्हतं. हे पहिल्यांदा घडले असं नाही. खरं तर काल पत्रकारांना त्यापूर्वी देखील धमक्या दिल्या होत्या, फोन ज्या पत्रकारांनी केले होते त्यांना देखील धमक्या दिल्या होत्या. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मला कोणीही प्रश्न विचारायला येऊ नका, लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायचे नाहीत यापुढे. मला असं वाटतं ज्या पद्धतीने ते वागतायत किंवा कोणाचं संरक्षण आहे त्यांना, शेवट कोणाचं तरी संरक्षण असल्याशिवाय ते म्हणतात की माझ्या पुढे कोण आलं तर मी त्याच्यावर बॉम्ब टाकीन, नाही तर गोळ्या मारीन. कुठली भाषा आहे? कुठली लोकशाहीत आपण जगतोय? आणि अशा लोकांना जर सरकारने स्पेअर केलं तर हे वाढत, उद्या ते बोललेत, उद्या अजून कोणतरी बोलेल, त्याच्यानंतर अजून कोणतरी बोलेल, आणि मग कायद्याचं जे मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की इथे कायद्यापुढे कोणी नाही, तर एकदा हे मुख्यमंत्र्यांना सुद्धा सिद्ध करावं लागेल की कायद्यापुढे कोण नाही, खासदार पण नाही, हे सिद्ध करावं लागेल. आता एक फोटो मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा फोटो आहे, देतो तुम्हाला, पाठवतो व्हॉट्सअपवर पण पाठवतो. हा फोटो, ही व्यक्ती ही कोण आहे, याच्यावर आत्ता कुठला गुन्हा दाखल आहे, ही व्यक्ती फरार आहे का, आणि असेल तर कुठल्या गुन्ह्यामध्ये फरार आहे.
नाशिकच्या केबल चोरीशी या व्यक्तीचा काही संबंध आहे का? जी केबल चोरी झालेली आहे, जवळजवळ 10 कोटी रुपयाची ती चोरी होती, त्याची बातमीची लिंकही पाठवतो तुम्हाला. त्याच्यामधला हा फरार आरोपी आहे का? मी उत्तर देणार नाही, याचं उत्तर हे पोलिसांनी द्यावं. आणि मग असे लोक जर खरोखर असतील तर ते खासदारांबरोबर काय करताय? बरं, जी गाडीचा आपल्याला माहिती आहे ऍक्सिडेंट झाला होता त्यांच्या महत्वाची, ती गाडी या व्यक्तीच्या नावावर आहे का, हा माझा प्रश्न आहे. त्या गाडीचा नंबरही मी तुम्हाला देतो, तुम्ही शोधा RTO मधनं ती गाडी कोणाच्या नावावर आहे ती. आणि अशा लोकांना जर घेऊन फिरणार असतील आमचे खासदार, समाजातले समाजकंटक लोकांना, तर मला असं वाटतं त्यांची भाषाही तशीच होणार. त्यामुळे हा ते राहत असलेल्या संगतीचा परिणाम असावा असं वाटतं. याला एक लागूनच एकच प्रश्न फक्त संबंधित फोटो किंवा त्याबद्दल तुम्ही त्याबद्दल काही माहिती घेतली? कारण जी माहिती कळते त्या माहिती अनेक लोक ही गुन्हेगारी जगताशी संघटित असल्याची माझी माहिती आहे, गुन्हेगारी जगाशी संबंधित आहे, पण मी हे बोलणार नाही. हे मला असं वाटतं पोलिसांनी सांगितलं पाहिजे. ही व्यक्ती कोण आहे हे पोलिसांच्या तर रेकॉर्डला आहे ना, त्यांनी सांगावं ही व्यक्ती कोण आहे ते. काल एकनाथ शिंदेना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्यांची बाजू घेत सांगितलं की त्यांनी संजय राऊतांना शिवी दिली, पत्रकार नाही. त्यामुळे सर्वांवर त्यांनी बाजू घेतली संजय दिना पाटलांची, त्यांचा विरोध करणं सोडून. मग संजय राऊतांना शिव्या घालायच्या ना, तुम्हाला का घातल्या हा माझा प्रश्न आहे. या खासदारांचा इतिहास असा जुना गुंडगिरीचा राहिलेला आहे. 2016-17च्या दरम्यान मानपूरमध्ये जी एक सभा झालेली होती तेव्हा सुद्धा त्यांनी भर व्यासपीठावरती बंदूक काढून दाखवलेली होती आणि त्यांच्यासोबत वावरणारी अनेक लोक ही क्रिमिनल बॅकग्राऊंडची आहेत. वारंवार ते अशी धमकी असे अनेक फोटो त्यांचे फेसबुकवर आहेत, व्हायरल झालेले आहेत. त्यातला एक फोटो मी तुम्हाला फक्त दाखवलाय. या व्यक्तीवर, जो व्यक्ती त्यांच्याबरोबर आहे त्या व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. तो कोण आहे आता तपास तुम्ही घ्या. पोलिसांनी याचं उत्तर द्यावं की ही व्यक्ती कोण आहे आणि ही सध्या वॉन्टेड आहे की नाही. संजय दिना वापरत असलेल्या गाडीबद्दल तुम्ही उल्लेख केलाय. ती गाडी ज्याचा अपघात झाला ती गाडी या संबंधित व्यक्तीची आहे का किंवा ती त्यांना मला असं वाटतं ती गाडी कोणाच्या नावावर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. एकदा तुम्ही RTO मधनं चेक करा ती गाडी कोणाच्या नावावर आहे. हा फोटोतला जो व्यक्ती आहे त्याच्याच नावावर गाडी आहे का एकदा चेक करा. कारण तो जो फोटोतला व्यक्ती आहे त्यांनी त्याच्या फेसबुक पेजवर या गाडीचा फोटो टाकलाय. त्यामुळे तुम्ही बघा. एक याला प्रश्न, Y+ दर्जाची सुरक्षा असताना थेटपणे सिस्टमला चॅलेंज करणं, मग कमिशनर पासून ते DG पर्यंत तुम्ही उल्लेख दिला. मला असं वाटतं जर मागणी करणार आहेत का सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी, निश्चित माझं म्हणणं हे सरकारने स्वतःहून कालच करायला पाहिजे होतं की जो व्यक्ती अशा पद्धतीने वागतोय त्याची सुरक्षा काढून घ्या. कशाला Y+ म्हणजे तुम्ही लोकांना, पत्रकारांना धमक्या देणाऱ्या, कमिशनरला धमक्या देणाऱ्या माणसाला Y+ सुरक्षा देणार आहात का? हा प्रश्न टेक्निकल नाहीये किंवा कायदेशीर नाहीये. हा प्रश्न नीतिमत्तेचा आहे आणि ती नीतिमत्ता या सरकारमध्ये आहे की नाही हा प्रश्न आहे. त्यांचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये ते असं सुद्धा म्हणतात, माझ्यासोबत पोलीस सुरक्षा आहे ती फक्त काढा, माझ्यासोबत माझी स्वतःची सुरक्षा आहे, मी दाखवतो संजय दिना पाटील काय आहे. नाही, मला असं वाटतं की इथे या मुंबई शहराने अनेक मोठे मोठे गँगस्टर बघितले, आज त्यातले कोणीच शिल्लक नाही आहे. त्यामुळे गँगच्या जीवावर आणि नावावर कोणीही कोणाला धमक्या देऊ नये. एक वेगळा प्रश्न, या सगळ्या घडामोडींमध्ये परत एकदा एकनाथ शिंदे यांनी 14 शिवसेना UBTच्या आमदारांची भेट घेतल्याची एक बातमी येते आणि त्यांना देखील म्हणजे आमदार स्वतःकडे आल्यानंतर सुरक्षा देणं हा एक पॅटर्न आहे. मागच्या खरं तर 1922 पासून तरी संजय दिनाच्या बाबतीत देखील सोबत आले आणि Y+ दिली. 14 आमदारांची शक्यता आणि त्यांना देखील सुरक्षा अस्तित्वात अशाच घटना. मला असं वाटतं एखाद्याच्या जीवाला धोका असेल तर सुरक्षा देण्यात काही गैर नाही, पण ती व्यक्ती कशा पद्धतीने समाजात वावरते त्याला बघून सुरक्षा दिली पाहिजे. आता हे खासदार साहेब आहेत, हे जर अशा पद्धतीने अरेरावी वागत असतील आणि ते स्वतःच म्हणत असतील मला सुरक्षेची गरज नाही, तर सरकार का जबरदस्ती देते सुरक्षा त्यांना?